नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2024 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही त्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ नक्की बघा आणि परीक्षा फॉर्म भरा, अन्यथा आपल्याला फॉर्ममध्ये चूक झाली तर बाकीच्या गोष्टींसाठी प्रॉब्लेम निर्माण होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा। अद्याप जर का आपल्या टेलिग्राम चॅनलला सहभागी झाले नसेल तर सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जिथे तुम्हाला महत्त्वाचे सर्व अपडेट तुम्हाला दिल्या जातील। चला तर मग बघूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा, सब्जेक्ट कोणते निवडावे। परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा। तिथे एक्झामिनेशन सेक्शनवरती क्लिक करा। थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन हा टॅब दिसेल। यामध्ये क्लिक केल्यावर थोडंसं खालती या, इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील। कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करा। इथे एक्झाम फॉर्मच्या डेट तुम्हाला बघता येतील। शैक्षणिक वर्ष 2024-25च्या उन्हाळी सत्र परीक्षा म्हणजेच एप्रिल 2025 साठी परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम डेट 25/3/2025 करण्यात आलेली आहे। तर लेट फीसह आपण 28/3/2025 पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता। ओके, तर या पद्धतीने तुम्ही डेट्स बघितल्या तर खालती प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट कॉलममध्ये इथे तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन टॅब दिसेल। तर तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करा। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। इथे लॉग इनमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक आहे मोबाईल नंबर आणि दुसरा आहे मेल आय डी। तुम्ही या अगोदरच्या परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये जो मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरला तो यूज करून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता। ओके, त्यानंतर इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, त्यानंतर पासवर्ड एंटर करा। इथे जो कॅप्चा दाखवला आहे तो या ठिकाणी एंटर करून लॉग इन बटनावर क्लिक करा। इथे बघा, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल। इथे थोडंसं उजव्या बाजूला आपण स्क्रोल करावं। उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील। सगळ्यात प्रथम तुम्ही या अपडेट ABCID किंवा अपर आय डी या बटनावर क्लिक करा। तिथे जो काही तुम्हाला अपर आय डी वगैरे जो काही मेन्शन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अपर आय डी किंवा ABCID तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। जर का या ठिकाणी मेन्शन केलेला आय डी आणि आत्ता तुम्ही डिजिलॉकरवरून काढलेला अपर आय डी या दोघांमध्ये जर का बदल असेल तर इथं अपर आय डी जो काही डिजिलॉकरवरून काढला त्याचा नंबर या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। जर का ऑलरेडी डिजिलॉकर थ्रू आत्ता काढलेला अपर आय डी आणि पहिला सुरुवातीला काढलेला ABCID इथे जो काही इन्क्लूड केला तो जर का सेम असेल तर डायरेक्ट तुम्ही कॅन्सल बटनावर क्लिक करा। ओके, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ABCID किंवा अपर आय डी अपडेट केलेला नाही त्यांनी या ठिकाणी ABCID अपडेट केल्याशिवाय त्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही। अपर आय डी कशा पद्धतीने काढावा यासाठी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर थ्रू अपर आय डी काढा। काही विद्यार्थ्यांना तिथे प्रॉब्लेम येतो की या ठिकाणी त्यांना असा अपर आय डीचा टॅब दिसतो आणि इथे तुम्हाला 3 डॉट दिसतील। तर या 3 डॉट बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे एक व्ह्यू PDF अशा नावाचा टॅब दिसेल। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सारखा दिसणारा अपर आय डी दिसून येईल। ओके, आणि तुम्ही जर का इथं जिथं अपर आय डी नाव लिहिलं त्याच्यावर जर का क्लिक केलं तर तिथे तुम्हाला ABCID हा डाउनलोड होईल। त्याच्याकरता तुम्ही या 3 डॉटवर क्लिक करा डिजिलॉकरला, तिथे तुम्हाला अपर आय डी निघून जाईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आता ABCID किंवा अपर आय डी अपडेट केलेला आहे। आता डायरेक्ट आपण काय करूया, एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करू। ओके, त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसतो। डायरेक्ट प्रोसीड बटनावर क्लिक करा। पुन्हा एक्झाम फॉर्मच्या डेट दिसतील। इथे प्रोसीड बटनावर क्लिक करून तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल। इथे 2 ऑप्शन आहे, एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर। तुम्ही एम.कॉमचे विद्यार्थी आहात म्हणून अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा। त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल। डायरेक्ट सरते शेवटी नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स बघायला भेटतील। इथे जे काही कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते या ठिकाणी दिसून येतील। तुम्हाला ह्युमन राईट्स आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी हा विषय आता येणार नाही। आता फक्त तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट सेकंड हाच विषय येणार आहे। बाकीचे तुमचे एक कॅपिटल मार्केटचा विषय आणि बाकीचे 2 विषय जे काही असणार आहे ते तुमच्या स्पेशलायझेशन रिलेटेड असणार आहे। आणि एक जो काही सब्जेक्ट आहे तो रिसर्च प्रोजेक्ट रिलेटेड आहे, ज्याला इंटरनल टिक येईल आणि प्रोजेक्ट कॉलमला त्याची टिक येणार आहे। आणि प्रोजेक्ट रिपोर्टची 340 रुपये फी तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणं अपेक्षित आहे। जे विद्यार्थी बॅकलॉग आहे त्यांचे जे काही बॅकलॉगचे सब्जेक्ट असतील ते याच ठिकाणी इथं दिसून येणार आहेत। आता या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्टपैकी 2 पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा यासाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयात
तुमच्या HOD किंवा परीक्षा विभागाला भेटा, ते तुम्हाला सांगतील. आता मी ज्या महाविद्यालयात आहे त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा एक विषय आहे, म्हणून ते या ठिकाणी ऑप्शन कॉलमला सिलेक्ट करतील किंवा सिलेक्ट कॉलमला या ठिकाणी टिक करतील. टिक केल्यानंतर शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. या पद्धतीने 1255 रुपये बरोबर फी आलेली आहे. खालती स्क्रोल करून चौकोन बॉक्सला क्लिक करा. कन्फर्म बटनावर प्रिंट करून तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता. या एक्झाम फॉर्मसोबत बघा विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मसोबत तुम्हाला MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3च्या रिझल्टची झेरॉक्स आणि अपर IDची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. इथे परीक्षा फॉर्ममध्ये टोटल तुमचे 6 विषय येणं अपेक्षित आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर इथे सेकंड नंबर पेजला तुमचं प्लेस डेट येईल आणि इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट येऊन जाणार आहे. तुम्ही त्याच्यावर साईन करून हा फॉर्म तुमच्या महाविद्यालयात परीक्षा विभागात किंवा संबंधित विभागामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये फीसह जमा करणं अपेक्षित आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. बॅकलॉग विद्यार्थी, रेग्युलर विद्यार्थी त्यांचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते एकाच फॉर्ममध्ये येणार आहे. रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी 1255 रुपये फी आहे, तर बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी थोडीशी जास्त रुपये फी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, तर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा एक टेंटेटिव्ह गाईडलाईन्स संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट करा. प्रोजेक्ट रिपोर्टला तुम्हाला 150 मार्क आहे, 6 क्रेडिट दिलेले आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करावा आणि काही शंका असल्यास तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.